सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा राहील. मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी किंवा एखाद्या परीक्षेसाठी तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. घरामध्ये काही आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाजारामध्ये जाऊ शकता. आज तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं मन शांत होईल. प्रेमसंबंधांमध्ये मात्र थोडासा ताणतणाव जाणवेल. तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळतील. जर तुम्ही निश्चयानं ठाम निश्चय करून एखादं काम केलं तर त्यातही तुम्हाला यश नक्कीच मिळेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींशी गप्पा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कौटुंबिक व्यवसायासाठी महत्त्वाचा ठरेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्यानं व्यवसायामध्ये प्रगती करू शकाल. तुमचा आत्मविश्वास आज वाढीस लागेल. व्यापाऱ्यांसाठी आज आर्थिक लाभाचे काही योग आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कामांमध्ये यशस्वी व्हाल. प्रेमजीवनामध्ये तुम्ही आनंदी क्षण घालवाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचाही विस्तार होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी जर आज तुम्ही एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा आणि तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या सल्ल्यानेच तुम्हाला यश मिळेल. कुटुंबामध्ये जर काही वादवितंड चालू असतील तर ते आज तुम्हाला मिटताना दिसतील. लहान मुलांसोबत तुमचा चांगला वेळ जाईल. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुम्हाला एखादी भेटवस्तू देखील मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात व्यस्त राहतील. जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही बदल करण्याचा विचार करत असाल तर सध्याचा काळ त्यासाठी योग्य नाही. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रेमजीवनामध्ये गोडवा घेऊन येणारा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा बेत आखाल, ज्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल. परदेशामध्ये जाण्याची देखील तुमची शक्यता वाढेल. तुमच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष देणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट्सवरती काम करण्याची संधी लाभेल, ज्यामध्ये अधिकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. जुन्या एखाद्या मित्राकडनं धनलाभ मिळण्याची तुम्हाला अपेक्षा आहे. मात्र तुमच्या मुलाला आज काही शारीरिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये कपड्यामध्ये बांधलेली चण्याची डाळ आणि गूळ अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला घरगुती खर्चावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त गरजेचा आहे. गरजेपेक्षा जास्त खरेदी केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच तुम्ही खर्च करा. कुटुंबातील काही गरजांसाठी तुम्हाला आज धावपळ करावी लागू शकते. व्यापार करणाऱ्या लोकांसाठी आज रोख रकमेची गरज भासू शकेल. प्रेमजीवनामध्ये आज कुठेतरी फिरायला जाण्याचा तुम्ही बेत आखाल आणि त्यासाठी काही तयारी देखील तुम्हाला करावी लागेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यांमध्ये घालवाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आज कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरनं मानसिक ताणतणाव येऊ शकतो. रोजगाराच्या क्षेत्रामध्ये बदलाचं वातावरण राहील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.
संध्याकाळी एखाद्या वादामुळे कुटुंबामध्ये कटुता येऊ शकते, परंतु तुम्ही संयम ठेवा. व्यापार करणाऱ्या लोकांसाठी परिस्थिती सुधारताना दिसेल. आर्थिक संकटातनं तुम्हाला आज मुक्ती मिळेल. आज तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे अत्यंत सुखद राहील. तुम्ही आज तुमच्या कुटुंबाला तुमच्या प्रेमाबद्दल सांगू शकता, ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक वातावरणामध्ये बिघाड होऊ शकतो. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा बेत आखू शकता. तुम्हाला तुमच्या मित्रांसाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी अधिक एकाग्रतेची गरज भासेल. जर मालमत्तेशी संबंधित कुठलाही वाद चालू असेल तर आज ती परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. नोकरी आणि कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी वर्गाचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य लाभेल. घरातील काही महत्त्वाची कामं जी रखडलेली होती ती आज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक मालमत्तेमध्ये देखील तुम्हाला लाभ होईल. जर तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू इच्छित असाल तर तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. व्यवसाय सुधारणा करण्यासाठी काही बदल तुम्हाला करावे लागतील, तरच प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमजीवनासाठी तुम्ही आज वेळ काढाल. आज तुम्ही सामाजिक कार्यात देखील सक्रियपणे सहभाग घ्याल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला चिंता वाटू शकते, ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते आणि यामुळे तुमच्या घरामधील वातावरण हे थोडंसं ताणतणावपूर्ण राहू शकतं. तुम्हाला हवी असलेले शिक्षण मिळवण्यासाठी अधिक संघर्ष तुम्हाला करावा लागू शकतो. काही जुन्या मित्रांशी बोलल्यानं आज तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. व्यवसायामध्ये आज काही शत्रू डोकं वर काढू शकतात, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवांचं दर्शन घेऊन शनिदेवांना तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या मुलाला कामाच्या ठिकाणी प्रगती करताना पाहून आनंद होईल. आज तुमची ही कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि सरकारकडनं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये मात्र काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबामध्ये तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांना कायमस्वरूपी नात्यामध्ये बदलण्याची योजना तुमच्याकडनं आखली जाईल. तुम्ही केलेल्या व्यायामामुळे तुम्हाला भविष्यात चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करताना दिसाल. कोणत्याही वादविवादामध्ये पडणं तुम्ही आज टाळा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी जर तुम्ही आज कोणाला पैसे देण्याचा विचार करत असाल तर तसं बिलकुल करू नका, कारण ते पैसे पुन्हा परत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कामाच्या ठिकाणचं वातावरण आज तुमच्यासाठी अनुकूल राहील आणि नवनवीन कामं तुमचं लक्ष वेधून घेतील. सामाजिक कार्य केल्यानं तुम्हाला आज बरं वाटेल. वडिलांसोबतच्या संबंधांमध्ये गोडवा आल्यानं तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. आज शत्रूंचाही पराभव होईल. तुमच्या कुटुंबातील वातावरण सुखकर राहील. तुमच्यासाठी आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये मोठ्या भावानं चांगलं सहकार्य केल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. वैवाहिक जीवनामध्ये काही भांडणांमुळे मानसिक ताणतणाव तुमच्यावरती येऊ शकतो.
तुमच्या जोडीदाराचा विश्वास तुमच्यासाठी जिंकणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. कुटुंबामध्ये असे काही खर्च समोर येतील जे तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध करावे लागतील आणि तुम्ही कौटुंबिक वाद देखील सर्वांना सामोरं घेऊन करू शकता. घरातील वडीलधाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य लाभेल. आज तुम्ही तुमच्या कामाच्या क्षेत्रातही थोडेफार बदल कराल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.